नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो। मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत। विषय आहे आपली किडनी खराब होत असताना आपल्या शरीरामध्ये कुठली 12 चिन्ह आणि लक्षणं दिसून येतात, ज्या माध्यमातून आपण आपल्या किडनीच्या बाबतीत जागरूक राहून ती खराब होण्यापासून वाचवू शकतो, तिचा बचाव करू शकतो। पण आपल्या चॅनलवरती या अगोदर किडनी खराब होण्याची 10 मुख्य कारणं कुठली याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणारा व्हिडिओ बनवला होता। त्याखाली बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की डॉक्टर, किडनी खराब व्हायला लागली हे कसं ओळखायचं? नक्कीच हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। जर आपल्याला ही लक्षणं लवकर लक्षात आली आणि त्यानुसार आपण औषधोपचार सल्ला मार्गदर्शन घेतलं तर आपला हा शरीरातला अत्यंत महत्त्वाचा अवयव वाचू शकतो। तो खराब होण्यापासून, फेल होण्यापासून, त्याचा मोठा गंभीर आजार होण्यापासून बचाव करू शकतो आणि आपलं आयुष्यमान, आपलं एकूण आरोग्य चांगलं राखू शकतो। आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओचा मी अट्टहास करतोय। विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता नीट लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या आणि वेळीच सावध व्हा। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे अंगावरती सूज येणं, खास करून चेहरा आणि पायावरती ही सूज दिसते। सुरुवातीला डोळ्याच्या खाली असणारी ही सूज हळूहळू चेहऱ्यावरती संपूर्ण वाढायला लागते। चेहरा सुजल्यासारखा, धोधरल्यासारखा दिसायला लागतो। पायावरती, खास करून पायाच्या घोट्यावरती ही सूज येते। दुसरं लक्षण आहे ते म्हणजे मळमळ, उलटी होणं, सतत कोरड्या ओकाऱ्या येणं, अधूनमधून उलटी देखील होते। असं का बरं होतं? जेव्हा किडनी खराब होते तेव्हा किडनीच्या माध्यमातून, लघवीच्या माध्यमातून शरीराच्या मध्ये असणारे जे टाकाऊ विषारी पदार्थ आहेत ते बाहेर काढून टाकले जात नाहीत, ते शरीरामध्ये, रक्तामध्ये तसेच जमा व्हायला लागतात। त्याचा परिणाम म्हणून आपल्याला मळमळ, उलटी व्हायला लागते। खास करून रक्तातला युरिया आणि क्रिएटिनिन जेव्हा वाढतं तेव्हा ही मळमळ, उलटी जास्त प्रमाणामध्ये दिसून येते। तिसरं लक्षण आहे ते म्हणजे दम लागणं, धाप लागणं। पेशंटला कुठलाही खोकला किंवा श्वसनाचा आजार नसताना सुद्धा बसल्या बसल्या, कुठलंही कष्ट न करता, पायऱ्या न चढता किंवा सपाट पृष्ठभागावर न चालता सुद्धा दम लागतो, किंवा काही वेळेला थोडं जरी शारीरिक कष्ट केलं किंवा थोडं जरी 10-15 पावलं चाललं की लगेचच दम लागतो, लगेचच बसावं लागतं। वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली होतो आणि एकूणच त्या व्यक्तीचं शरीर अतिशय थकून जातं, गळून जातं। हा दम लागण्याची 2 मुख्य कारणं आहेत। एक म्हणजे लघवीच्या माध्यमातून जेव्हा प्रोटीन बाहेर काढून टाकलं जातं तेव्हा रक्तातलं, शरीरातलं प्रोटीन कमी होतं। प्रोटीन कमी झालं की त्याला आपण हायपोप्रोटीनेमिया असं म्हणतो। अशा वेळी शरीरामध्ये जास्तीचं पाणी जमा होण्याची शक्यता जास्त असते आणि हे पाणी पोटामध्ये, छातीमध्ये जमा होतं आणि फुफ्फुसाला प्रसरण पावण्यासाठी जागा मिळत नाही। चा परिणाम म्हणून दम लागतो। यासोबतच हृदयावर देखील जास्तीचा ताण आल्यामुळे दम लागू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या किडनीच्या आजारामध्ये किडनी फेल होत असताना रक्त व्यवस्थित तयार होत नाही, खास करून हिमोग्लोबिन, लाल रक्तपेशी व्यवस्थित तयार होत नाहीत। त्यामुळे रक्ताची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते। चा परिणाम म्हणून देखील दम लागतो। 4 लघवीला देखील त्रास सुरू होतो। त्यामध्ये खास करून लघवीला जळजळ होणं, वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणं, थेंब लघवी होणं, थोडी लघवी होणं, लघवीचं प्रमाण हळूहळू कमी होणं, लघवीला जास्त वेळ बसावं लागणं, लघवी कंट्रोल न होणं, लघवीचा रंग बदलणं, तो जास्त गडद पिवळ्या रंगाचा होणं किंवा कधी लाल रंगाची लघवी होणं, लघवीला जास्तीचा फेस येणं, उग्र वास येणं। 5वं लक्षण आहे वारंवार मुतखडा होणं। एकदा मुतखड्यासाठी ट्रीटमेंट घेतली, ऑपरेशन केलं, औषध गोळ्या घेतली की परत मुतखडा व्हायला लागतो। याचं कारण असं की जेव्हा किडनी फेल होण्याच्या मार्गावर असतात तेव्हा त्यांचं व्यवस्थित फिजिओलॉजिकल फंक्शन पार पडत नाही। लघवीच्या मध्ये असणारे जे घटक आहेत ते तसेच तिथं साचून राहायला लागतात। परिणामी त्याचा खडा बनतो आणि चा परिणाम म्हणून आपल्याला किडनी स्टोन होतो। हे देखील एक अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे। 6, रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी होतं। त्याचं कारण असं की किडनीच्या मध्ये अतिशय महत्त्वाचा पदार्थ, घटक तयार होत असतो, ज्याचं नाव आहे इरिथ्रोपॉयटिन। जो इरिथ्रोपॉयटिन आपल्या बोन मॅरो म्हणजे हाडांच्या पोकळ्यांच्या मध्ये लाल रक्तपेशी तयार करण्याच्या मध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत असतं। पण मात्र किडनी खराब झाल्यामुळे हे इरिथ्रोपॉयटिन जर व्यवस्थित तयार झालं नाही तर बोन मॅरो मध्ये, हाडांच्या पोकळीमध्ये लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन व्यवस्थित तयार होत नाही। परिणामी आपल्याला ॲनिमिया अर्थात पांढरा कावीळ होतो आणि आपल्याला बाकीच्या कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात। 7, रोगप्रतिकार शक्ती या लोकांची फार कमी होते। त्याचं कारण असं की किडनीच्या आजारामध्ये
भूक कमी लागते, भूक कमी लागलं की आहार कमी जातो, आहार कमी गेला की शरीराला पोषक तत्व व्यवस्थित मिळत नाही, परिणामी शरीराचं एकूण प्रतिकारशक्ती कमी होते, तुम्हाला वारंवार कुठलेही संसर्ग व्हायला लागतात, वारंवार इन्फेक्शन व्हायला लागतात, एकदा कुठला आजार झाला, संसर्ग झाला तो लवकर बरा होत नाही, दीर्घकाळ त्याच्यावरती आपल्याला उपचार घ्यावे लागतात, एवढं करून सुद्धा देखील आपला तो आजार कायमस्वरूपी बरा होत नाही। त्यामुळे या लोकांना सतत थकवा येतो, अशक्तपणा वाटतो, अंग गळून गेल्यासारखं वाटतं, शरीरामध्ये जास्तीचा त्राण राहत नाही, सारखं बसावं झोपावं किंवा आळशीपणा सुस्तीपणा जास्त येतो। नंबर 8 तोंडाचा घाणेरडा वास येतो, कारण शरीरामध्ये जसे जसे टाकाऊ पदार्थ विषारी पदार्थ जमा व्हायला लागतात ते लघवीच्या माध्यमातून बाहेर टाकून दिले जात नाहीत वेळच्या वेळी, अशा वेळी त्याचा परिणाम म्हणून तोंड देखील खराब होतं, तोंडामध्ये वेगवेगळ्या जंतूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त वाढते, तोंडामध्ये असणारे जे नॉर्मल जंतू असतात ते मरून जातात आणि तिथे ॲबनॉर्मल जंतू वाढायला लागतात, परिणामी कितीही ब्रश केला, कितीही काही उपचार घेतले, गुळण्या केल्या तरी सुद्धा तोंडाचा घाणेरडा वास जातच नाही। यासोबतच रक्तामध्ये वाढलेला ब्लड युरिया नायट्रोजन असेल किंवा क्रिएटिनिन असेल किंवा केटोन बॉडीज असतील याचा परिणाम म्हणून देखील तोंडाचा घाणेरडा वास यायला लागतो। नंबर 9 त्वचेवर देखील याची लक्षणं दिसून यायला लागतात, त्वचा वारंवार कोरडी होते, त्वचेचे संसर्ग वारंवार व्हायला लागतात, त्वचेवरती खाज सुटायला लागते, खास करून जेव्हा क्रिएटिनिन किंवा ब्लड युरिया जास्त प्रमाणामध्ये वाढतो त्यावेळेस ही खाज, कोरडी खाज ज्याला आपण म्हणतो, ही मोठ्या प्रमाणामध्ये दिवसभर रात्रभर पेशंट खाजवत बसतो, परिणामी तिथं जखमा देखील होतात, संसर्ग होतात, वारंवार फंगल इन्फेक्शन, गचकरणं होणे किंवा अजून कुठलेही सेकंडरी इन्फेक्शन त्वचेवरती होण्याची शक्यता जास्त वाढते। नंबर 10 मेंदूवर देखील याचा विपरीत परिणाम होऊन त्याची देखील लक्षणं दिसायला लागतात, या पेशंटची शुद्ध हळूहळू कमी व्हायला लागते, सतत हा सुस्तीत असतो, त्याचा कॉन्शियसनेस जो असतो जे त्याला आपण शुद्ध असं म्हणतो ती हळूहळू कमी होते, त्याचं लक्ष केंद्रितपणा कमी होतो, त्यासोबतच चिडचिड वाढते, सतत काळजी चिंता वाढते, रात्रीच्या वेळेला जास्त बेचैनी होते, परिणामी त्याला रात्री झोप देखील व्यवस्थित होत नाही आणि याचा परिणाम म्हणून ह्या निद्रानाशामुळे देखील त्याचे मग विपरीत अजून जास्त परिणाम व्हायला लागतात। नंबर 11 हृदयाच्या बाबतीमध्ये देखील काही लक्षणं दिसून येतात, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे बीपी वाढतो, हायपरटेन्शन ज्याला असं म्हणतो, उच्च रक्तदाब खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो, त्यातल्या त्यात हृदयाचा शेवटचा डाव्या बाजूचा जो खालचा कप्पा आहे ज्याला आपण लेफ्ट वेंट्रिकल म्हणतो त्याच्यावर जास्तीचा ताण आल्यामुळं तो मोठा होतो नेहमीपेक्षा आणि त्यामुळे त्याच्यातली ताकद कमी होते, हृदयाची ताकद कमी होते, ज्याला आपण लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी असं देखील म्हणतो, परिणामी एकूणच हृदयाचं आरोग्य धोक्यात येतं, पुरेसा ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा ह्या लेफ्ट वेंट्रिकलमधून सगळ्या शरीराला व्यवस्थित पाठवला जात नाही, परिणामी आपल्या शरीराला सगळ्या पेशींना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला बसल्या बसल्या देखील दम लागायला लागतो। आणि नंबर 12 सगळ्यात महत्त्वाचं, ही सगळी लक्षणं किंवा याच्यापैकी 4-5 जरी लक्षणं दिसत असतील तर आपण तात्काळ KFT म्हणजेच किडनी फंक्शन टेस्ट नावाची रक्ताची तपासणी करावी, अतिशय कमी खर्चामध्ये साधारण 400-500 रुपयात ही तपासणी होते, पण याच्यामध्ये आपल्याला ब्लड युरिया किती आहे आणि क्रिएटिनिन किती आहे याचा अंदाज येतो। हे क्रिएटिनिन साधारण 1 ते 1.5 पर्यंत असलं पाहिजे, 1च्या आतच असावं तसं तर, पण 1.5 पर्यंत असेल तर नो प्रॉब्लेम, पण 1.5च्या पुढं 1.25, 2 असं जर व्हायला लागलं वेळीच आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मार्गदर्शन उपचार घ्या आणि नक्कीच आपल्याला याच्यावरती वेळीच कंट्रोल करता येईल आणि तुमची किडनी जास्तीची खराब होण्यापासून वाचवता येईल, तिचा बचाव करता येईल, पुढे तुमचे जे कॉम्प्लिकेशन होणार आहेत किडनी कायमची खराब होण्याचे किंवा डायलिसिस करण्याचे किंवा किडनी बदलण्याचे ज्याला आपण रिनल ट्रान्सप्लांट असं म्हणतो, या सगळ्या अतिशय खर्चिक, वेळ खाऊ, पैसे खाऊ आणि वेदनादायी प्रक्रिया आहेत आणि त्यामुळे इथपर्यंत आपल्याला पोचायचंच नसेल, इथपर्यंत किडनी खराब होण्याची वाटच आपल्याला पाहायची नाही, तर त्यासाठी आपण वेळीच सावध होऊन जागरूक होऊन या सगळ्या लक्षणांकडे जर लक्ष दिलं आणि वेळीच आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपचार मार्गदर्शन घेतलं तर आपली महत्त्वाची किडनी आपण वाचवू शकतो, जी कितीही पैसे दिले तरी परत येणार नाही। त्यामुळे वेळीच सावध व्हा, या लक्षणांच्याकडे लक्ष द्या आणि लक्षपूर्वक त्याची काळजी घेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा। तर नक्कीच मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांची महत्त्वाची किडनी खराब होण्यापासून बचावण्यासाठी, वाचवण्यासाठी मदत होईल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील। परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा, धन्यवाद।